जरा खळखळला. आता कसं भारी वाटलं बघा एकदम. अधिपती तुम्ही ना सगळं किती सोपं करून टाकता. अहो सगळे इशे सोपेच असतात मास्तरीन बाई. एवढा हार्ड कुठला इशे नसतोय. आपण उगाच डोसकं जड करून घेत राहतोय माहितीये काय. आणि आपलं माणूस आनंदी राहणं महत्वाचं असते आहे की नाही. थँक्यू. हा ऑफकोर्स. बरं ते थँक्यू विंक्यू जाऊ दे. तुमच्या आई बाबांना सांगा दिवाळ सणाला इकडेच या म्हणाव. आणि इराताईसनी बी सांगा आपल्याकडे दिवाळीला दणकत असते बरं काय. अर्थातच असणार पण त्यांना नको. बोलून तर बघा. अहो पण पद्धत पद्धत काय असते हो. आपण करू ती पद्धत. आणि शेवटी माणसं एकत्र येणं महत्वाचं आहे का नाही. ठीक आहे मी बोलून बघते. आणि नुसतं बोलू नका आग्रह करा. काय आग्रह. हा आता हे सगळं याकरण रात्री शिकवा तुम्ही शिकवणी तुमची आजच्या करून. अधिपती आता कमिटमेंट सुरू झालीये ना. हो म्हणा बरं. आग्रह. आग्रह. अहो ग्रह असतात ना ग्रह. माझे ग्रह गेल्यात सगळे फिरायला. चला म्हणा बरं. आग्रह. ग्रह. हा आता एकत्र म्हणा. आग्रह. आग्रह. बरोबर. आता कसं जमलं. अहो जमल तुम्ही संघ असल्यावर सगळं जमल. आम्हाला ग्रह बोलायला काय ग्रह ढगातून काढून आणायला मी जमल. बरं आता टेन्शन घेऊ नका तुम्ही. कसलं काय तुम्हाला काय आवडते ते करत बसा तुम्ही. थोडा वेळ घरात जरा वेळ बरा जाईल तुमचा. मी येतो घरी लवकर येतो. ओके बाय. हा हा. आग्रह. तुम्ही केव्हा करणार आम्हासने आग्रह घरला लवकर आहे म्हणून. आग्रह. बया बया बया. अगं ताई ही कसली वळा 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 बोलती ग. तू मला एकदा गप्प बस म्हणली की मी गप्प बसते. पण ही बाई गप्प बसायचं नावच घेत नाही. हिम्मत तर बघ तिची. अगं ती तुला केवढं बोलत होती. चक्क तुला भरजरी साड्या नेसून दागिने घालून आपण घरात बसतो म्हणजे आपण येडे. आणि हीच काय तेवढी शानी. ताई ती हळूहळू लय पसरायली बर का. या घरातल्या बायकांच्या मनाला धक्का पोहोचवलाय बघ तिने. अगं हिला काय करायचं हे बी माहित नाही. म्या कशी शिकली आणि मला कसं सगळ्यातलं सगळं कळतंय. आणि तुम्ही कशी अडाणी हे तिला दावायचं असते बघ ताई. बस कर दुर्गे. बंद कर तुझी कॅसेट. ताई मला तिचा लई राग आलाय. आम्हाला बी आलाय. आणि योग्य वेळी तो आम्ही बाहेर काढणार. ताई तू का नाही तिच्या दोऱ्या आवळ. नाहीतर हातातली दोरी ती घरातल्या प्रत्येकाच्या गळ्याला आवळल. आणि तिच्याकडे वडल समधी माणसं. आणि तसं बी अधिपती आणि आत्या तिनं वडलंच आहे स्वतःकडं. दुर्गे आता जर तू तोंड बंद केलं नाहीस तर तुला आवळून कुठेतरी बंद करून ठेवू आम्ही. चल जा पूजेची तयारी कर. ताई या चंदन काका इथं ठेवा सामान. बघितलंस का ताई म्या लक्ष घातलं म्हणून पूजेचं सामान येळेत घरला आलंय. ही अशी बारीक सारीक कामं असते ती. सुनबाईला त्याचं काय बी नाही. तिला तू म्हणलीस स्वयंपाक करायचा नाही तर बसल्या खोलीत जाऊन घुम्यावाने. जरा मी काम करायला ना ग. वहिनी साहेबांनी यादी दिली त्याप्रमाणे सामान आणलं. या तुम्ही एकदा बघून घ्या. दे काय तू मी अस्तर दिलती की तुला यादी. माझीच यादी मला काय परत करतोस. जावा जावा तुम्ही जावा दोघं बी. घरात काम आहे ती बघा. ताई बघितलंस ना समजा नोकरसनी कशी हाताशी धरून ठेवायली ती. तू मला सांगितलं का नाही यादी करून ठेव म्हणून. तर मी यादी दिलती अगं त्यासनी. तर तिनं यादीचं बघ की स्वतःच्या नावावर खपवून घेतलं. कशी अशी करती ग ताई.
मिळालं नवं सामान मग गप की आता काय सारखी आपली कॅशेट चालू. आणि अधिपती कसे नाही आले? हा त्यांना काय इतका उशीर झाला? फोन कर की त्यांना. हा करते. हे बघा आले. आले. काय हो एवढा का उशीर? अहो ती फॅक्टरीत आज मिठाई वाटप होतं ना हो काम करस नाही. हा चंदन पाणी आण. घ्या घ्या पाणी घ्या. घ्या बसून प्या पाणी. उभ्या उभ्या नग बस. ते काय आणलं? काय ते? फॅक्टरी सामान आहे काय नाही ते. मग घरला का आणलं? ते उद्या रिपेअरिंगचं काम काढलंय ना त्याच्यामुळे घेऊन आलोय. दुर्गे गोविंदला म्हणावं सामानाच्या खोलीत नेऊन ठेव. इथं नको. अगं ताई त्यो का नाही कामात आहे. मी ठेवते की. हा हात नको लावू. हो अधिपती केवढी घाबरले म्या. एवढं काय आहे त्यात? ते आहे महत्वाचं आहे जरा. हो पण एवढं काय तुम्ही तिला हात लावू देत नाही? हा काय सोन्याचं आहे का काय? सोन्याचं नाही कामाचं आहे जरा ते. मग एवढं पॅक करून का आणलंय? ते अहो ते याचं फॅक्टरीत लाईटचं बोर्ड एक झालाय खराब. त्याचं वायरिंग बिरिंग सगळं निसटलंय. त्याचं उद्या रिपेअरिंग करायचं आहे म्हणताना ते घेऊन आलो. वायर आहेत सगळे. अहो पण ठेवू देत की बाजूला. इथं कशा पाहिजे? नाही नको ते माझ्याकडेच ठेवतो रूम मध्ये शेप राहील. ठीक आहे तुम्ही हातपाय धुवून घ्या मग जेवायला बसू आपण. हा ताई अगं अधिपतीने यो कचरा कशाला घरात आणलाय? घरात आणलाय याचा अर्थ तो कचरा नाही. जा ते सामान आत न्या. बघा बरोबर आहे का ते. म्या होय वय. अरे चप्पल आहे गो. एक नंबर. काय 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 झालं? कसलं भारी वाटलं मास्तरीन बाई. आल्या आल्या एकदम जरा खळखळला. तुमचा असा हसरा चेहरा बघितला बास. तुमच्याचमुळे बेटर फील करते मी. काय मी काय केलं? अहो तुम्ही आयडिया दिलीत ना. तुम्ही म्हणालात ना तुम्हाला आवडेल ते करा म्हणून. हा हे बघा कसा वाटतोय? एक नंबर. नाद खोळा एकदम दुकानात आणल्याने वाटतो. हे तुम्ही बनवला? हो काय भारी बनवलं मास्तरीन बाई. खरंच. हो एक नंबर आहे यो. हा लावूया ना आपण घरात. तर काय विचारायची गोष्ट आहे बे. एवढं मेहनतीनं तुम्ही हातनं बनवलं स्वतःच्या. लावायचा. माझ्याकडून हे तुम्हाला दिवाळीचं गिफ्ट. म्हणजे अजून गिफ्ट देईनच मी पण हे पहिलं गिफ्ट. हा पण नक्की लावूया ना? अहो लावायचा मास्तरीन बाई. असं काय विचारताय? खरंच हे करण्यात खूप चांगला वेळ गेला माझा. आता तुमचा वेळ अजून भारी जाणार. म्हणजे आता हे गिफ्ट तुम्ही आम्हाला दिलं का नाही. आता आमच्याकडनं तुम्हाला एक गिफ्ट. थांबा. गिफ्ट? थांबा. हे काय आहे? दारातर उघडून बघा. मला गॅरंटी आहे तुम्हाला 100% आवडणार. थांबा 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 थांबा. काय झालं? क्षण टिपलाच पाहिजे. थांबा जरा. उघडू का? थांबा. हा जीव भुलला रो मने असा चांद तुझा भुलला रो. अरैया 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 अरे
किती वेळा सांगायचं हटकन लावू नगस, काय आहे? अगं ताई, आता अधिपती आलेत नव, तर आता बघ काय होतंय. काय? तू दुपारी वरडलीस नव, तर आता बघ ती नवऱ्याकडे रडगाणं गाई आणि त्यांचं कान भरेल बघती. अधिपती इतके हलक्या कानाचे नाहीत आणि आम्ही जे बोललो ते बरोबरच होतं. त्यांना या घरच्या रीती भाती कळायलाच पाहिजेत. ताई, अगं पर ती बघ की कळून न कळल्यासारखं वागायला नव. म्हणजे तिच्या डोसक्यात का नाही घर संसार नाही, फक्त शाळा आहे. तू बोललीस का नाही मास्तरीन बाई म्हणू नका, तर तिचं थोबाड कसं पडलं होतं. अगं ताई, ती मास्तरणीचा हुद्दा अशी सहजासहजी नाही सोडणार. ती लई चिकट आहे ग. हे सगळं तू सांगायची काही गरज नाही, आम्हाला माहित आहे ती. नाच म्हणावं काय नाचायचंय ती. आम्ही काही तिला शाळेत पाठवत नसतोय आणि दुनिया इकडची तिकडं झाली तरी आम्ही आमची तत्व सोडत नाही. या अधिपतीनं पण चांगलंच ठाव. पर ताई, अगं तिनं काय केलं तर, म्हणजे अधिपतींचं मन असं वळवलं तर, म्हणजे बघ की, कारण सारखी खोलीत का नाही अधिपतीसनी असं बोला तसं बोला अशी शाळा शिकवत असती ग. उठलं सुटलं शिक्षण शिक्षण. काय झालं? मास्तरीन बाई, तुम्ही बसा बरं, इथे बसा. बसा 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 बसा. अहो काय झालं तुम्हाला एवढं काय? काय ग, काय झालं? तुम्हाला वाईट वाटलं काय? आमचं काय चुकलं? तुम्हाला आवडलं नाही गिफ्ट? खूप 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 आवडलं. मग हे हसून सांगा की. खूप आवडलं. मास्तरीन बाई, बस बस, आता रडू नका. आता अजून जर रडला तर तुम्ही ते शाळेत विद्यार्थ्यांनी काय कोंबडा बिमडा करून उभं राहायला लावतात तसं उभं. नाहीतर एका पायावर उभं राही ना. ते साधू ऋषी बिशी ते तपश्चर्या करतात ना. ओ मास्तरीन बाईन मा, रडू नको एन मा, पडीन आता मा. बघा मी उभा आहे असाच. मग रडणं थांबवा. थांबा. अहो मी खरंच नाही रडत आहे. हे आनंदाश्रू आहेत. मला आता कसं वाटतंय मी तुम्हाला काय सांगू. मला हे बघून मला खूप आनंद झाला अधिपती, खरंच. मला ना आनंद. वा, आम्हाला तेवढंच पाहिजे. काय करायचं तुमचं मास्तरीन बाई. तुम्हाला खोटं सांगत नाही, एवढे मास्तर लोक बघितलेत का नाही मी, पण तुमच्यासारखी शिक्षणाला एवढी वाहून घेतलेली मास्तरीन आई शपथ आयुष्यात पहिल्यांदा बघालोय मी. खरंच साधन आहे माझ्यासाठी. तुम्हाला सांगू अधिपती, मला नेहमी असं वाटतं की मला जेव्हा केव्हा मरण येईल ना, ते शिकवता शिकवता यावं. म्हणजे मला असं वाटतं की माझ्या हातात खडू आणि समोर फळा असावा आणि मला माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत. पाच मास्तरीन बाई. ओ, या फळ्यामुळे जर मरणा बिरणाचा इशे निघत असेल तर ठेवून देतो मी. नको. अहो अधिपती अधिपती थांबा, नका ना नेऊ फळा. मी नाही बोलणार असं काही, पण या फळ्यात माझा जीव आहे. नका नेऊ. एवढा लोड घेत जाऊ नका. ती गोष्ट माहिती का तुम्हाला? ती माहिती असेलच म्हणा. ती सत्यवान सावित्री घेऊ. सावित्रीनं नाही का सत्यवानाचे प्राण वाचवले होते म्हणतात. तसं प्रत्येक वेळी सावित्रीनंच कशाला वाचवलं पाहिजेत प्राण? सत्यवानाने बी कवा तर फ्रंटफुटला येऊन शिक्सर मारला पाहिजे का नाही? सावित्री संकटात असताना तिचे प्राण वाचवले पाहिजे, असं आमचं म्हणणं आहे. हे बघा, जवळ आम्ही आहे तोवर तुमच्यावर कुठलं संकट येऊ देणार नाही. जर कुठलं संकट आलं ना, तुमच्या मोहरा आम्ही उभं राहू पहिल्यांदा. संकटाला म्हणू काय भिडायचं ते आमच्या संग भीड पहिल्यांदा. हा, संकट जो बी आण दो इधर आण दो. मास्तरीन बाईसनी अजून लई शिकवायचं आजच्या करून. तुम्ही शिकवण्याचा विषय काढला ते फार बरं झालं. आपण श्री गणेशा कधी करूया सांगा? श्री गणेशा कधी करूया? दिवाळी झाली की करून टाकायचं. दिवाळी झाली की का? आजपासून करू. नको, आजपासून नको. उद्या उद्या उद्या? उद्या काय मुहूर्त आहे? असणार बहुतेक. ते काही नाही, आजपासून म्हणजे आत्तापासून आपण सुरुवात करायची. द्या तो फळा इकडे. हा फळा लावायला जागा शोधायला लागेल ना आपल्याला. कुठे लावूया? नाही इकडे नाही चांगला दिसून. हा, इकडे 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 लावूया आपण फळा.
हे बघा नाही नाही मास्तरीन बाई, ही एकदम मस्त जागा आहे हो की नाही? इथे कायमचा असू देत फळा. हा कायमचा नसतोय लावू शकत आपण. का? का म्हणजे अहो असं उघड उघड नाही लावता येणार आपल्याला. अहो पण का? का म्हणजे या घरात अहो हे खडू फळा पाटी पुस्तक बिस्तक असं काही आलेलं नाही आतापर्यंत इथं. हे फक्त आपण तुमच्यासाठी आणलंय. आलं काय लक्षात? घरच्या कुठल्याच मेंबरला हे कळता कामा नये की आपल्या खोलीत फळा लावलेला आणि हे सगळं चाललेलं आहे. अहो पण का असं? या घरात शिक्षण चालणार नाही. शिक्षणाला आमचा विरोध आहे. कारण आमचं मत आहे की माणसाला डोसकं लागतंय जगायला. डोसकं असेल तर माणूस कुठच्या कुठं जाऊ शकतोय. शिक्षण ही नोकरीची शिडी आहे. पण ज्याला बुद्धी आहे त्यांनी शिक्षणाच्या कुबड्या कशा पायी घ्यायच्या? अगं पण ताई, हे तिला कोण सांगणार? आम्ही शब्दातून नाही कृतीतून सांगतोय. तिची शाळा बंद करून आम्ही तेच केलंय. पर ताई, शाळा बंद केली तर ती शाळा घरात काढल बघ. तेवढी चूक तिने करायला नग. कारण ती चूक तिला लई महागात पडल. असं जर का झालं नव तर ना शिकवणारीला माफी आहे ना शिकणाऱ्याला. मग आमचा तिसरा डोळा उघडल जो तिला झेपणार नाही. कारण शिक्षण नग हा आमचा हट्ट नाही, आमचं तत्व आहे. आणि आमच्या तत्वांना कुणी आव्हान दिलं तर आम्ही काय त्याला सोडणार नाही. आयुष्यातून उठू. शिक्षण ही नोकरी आहे त्या मास्तरनीची. त्याचं तत्व करून जर तिने आम्हाला टक्कर दिली तर तिचं हाल कुत्र खाणार नाही. कारण ती टक्कर डायरेक्ट आमच्याशी असल. शानी असल तर ती हे उद्योग करणार नाही. अहो इथं अशी शाळा चालू आहे असं कळलं तर तुमची शाळा सुरू करू शकणार नाही आपण. बघा आपलं मेन उद्दिष्ट काय आहे की तुम्ही शाळेत परत रुजू व्हायला पाहिजे, बरोबर? मग जरा सहकार्य करा की. अर्थातच करेन, नक्की करेन. पण मग तुम्ही मला शिकण्यात सहकार्य करायचं. होय मास्तरीन बाई. अहो काय करताय? सुनबाई, हे लपवायला पाहिजे हे सगळं. कुठे? तुम्ही भरा हे पण. सुनबाई, आले आले. सुनबाई, दार का उघडत नाही? वरची कडी निघत नाही म्हणा. काय? वरची कडी निघत नाही. वरची कडी निघत नाहीये, घट्ट झालीये. अगं मग अधिपतीला सांग की. बाथरूम मध्ये आहे म्हणा. बाथरूम मध्ये आहेत ते. बाथरूम मध्ये? मी करतेय प्रयत्न. नाही. चला चला. अगं उघडती का नाही कडी? हो मी प्रयत्न करते पण जमतच नाहीये. काय सांगू? काय होतंय? खाजवतंय का? काय केस काय विस्कटताय मग? आंघोळ झाली का? अंघोळ झाली का? अंघोळ झाली का? अधिपती अंघोळ झाली का अधिपती? झाली. अहो अधिपती, काय झालं? कडी तांबरली होती काय? अगं नाही, ती कधी नेमती वरची कडी लावली होती. ती सारखी लावत नाही ना, त्यामुळे ती अडकली. काय काम काय? असं आहे वय. बरं. ते
ते वायरिंगचं आणलं होतं ना, ते कुठं आहे? म्हणजे दिसेना झालंय म्हणून विचारलं. हाय ठेवली मी ती. कुठे ठेवले? खिशात ठेवले का काय? वायरिंगची कामं घेणार आजपासून. नाही हो अधिपती. बरं ऐका की, चला ताईनं बोलिवले खाली जेवायला. हो पुढे आलो. हा सुनबाई, तू चल माझ्या सांग. चल. अगं हे काय तांब्यान भांड तिथंच ठेवलेस? अगं घासायला कोण द्यायचं? तू बी का नाही, एक काम धड जमत नाही बघ.